ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन सहकार पॅनलची घोषणा केली। सहकार पॅनलने यापूर्वीच 8 उमेदवार संचालकपदी बिनविरोध निवडून आलेले आहेत, तर उर्वरित सर्व जागा सहकार पॅनल जिंकेल असा विश्वास सर्वपक्षीय नेत्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। पत्रकार परिषदेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, खासदार सुरेश म्हात्रे, आमदार किसन कथोरे, बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिज ठाकूर, आमदार रवींद्र फाटक, आमदार शांताराम मोरे, शिवसेना नेते प्रकाश पाटील, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी उपाध्यक्ष अरुण पाटील, विद्यमान संचालक भाऊ कुराडे, सुभाष पवार, दिलीप पटेकर, अनिल मुंबईकर, निलेश भोईर, भाजप उपाध्यक्ष राम दळवी, शिवसेना सचिव, ठाणे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, सभागृह नेते हनुमंत जगदाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थितांचं स्वागत केलंय। खासदार नरेश म्हस्के म्हणाले की ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कधीही पक्षीय राजकारण आम्ही केलं नाही। दिघे साहेबांपासून ते एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत कधीही शिवसेना पक्ष म्हणून यात उतरला नाही। विविध पक्षांशी चर्चा करून कुठेही पक्षीय राजकारण न करता शक्यतो बिनविरोध निवडणूक कशी होईल याकडे आमचा कल होता। मात्र चर्चा चालू असता काहींनी पॅनल जाहीर केले। मग आम्ही सहकार हित डोळ्यासमोर ठेवत सहकार पॅनल खाली निवडणूक लढवत आहोत, असं खासदार नरेश म्हस्के म्हणाले आहेत। सहकार पॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्वपक्षीय मंडळी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही निवडणूक एका विचाराने लढवत आहोत। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खूप मोठं योगदान ग्रामीण आणि शहराच्या विकासात आहे। एक चांगला संदेश सर्वसामान्य जनतेत जाण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय सहकार पॅनल उभं करत असल्याचं खासदार सुरेश म्हात्रे यांनी म्हटलंय। तर विरोधकांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन चांगल्या कामगारासाठी हातभार लावा असं आवाहन क्षितिज ठाकूर यांनी केलेलं आहे। भले वेगवेगळे पक्षातले असले तरी अनेक नेते ठाणे जिल्हा परिषद आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून घडवलेले गेले आहेत। या ठिकाणी पक्ष बाजूला सारून फक्त आणि फक्त बँक कशी सक्षम होईल, बँकेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांना कसा फायदा होईल यासाठी आम्ही लक्ष देत होतो। बँकेमध्ये चांगले काम करणारे प्रतिनिधी यांना पाठिंबा द्या ही एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे। म्हणूनच सहकार पॅनलच्या माध्यमातून 8 सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत। सत्ता तर 100% येणारच आहे, परंतु सर्व सहकार पॅनलचे उमेदवार संचालक म्हणून निवडून आणण्यासाठी आमचाच भर असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले आहे। एक फोटो त्या 25 वर्षापासून या बँकेशी मी संलग्न आहे। 25 वर्षामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाने अशा प्रकारचा हस्तक्षेप नाही केलेला। पहिल्यांदा अशा प्रकारच्या निवडणुकीला सामोरं जायची वेळ येते दुसऱ्या पॅनलच्या माध्यमातून। खरं म्हणजे सहकार पॅनलमध्ये आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि या पॅनलला खरं म्हणजे आम्हाला पहिल्यापासून जी साथ दिली ती हितेंद्र ठाकूर साहेबांनी आम्हाला साथ दिली। त्यांच्याबरोबर अगोदर बऱ्याच जणांनी चर्चा केली, आम्ही सुद्धा सगळ्यांच्या बरोबर केली, शिंदे साहेबांच्या बरोबर चर्चा केली, सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून हा सहकार पॅनल आम्ही एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला आणि आज तुमच्या समोर उमेदवारांची नावं घोषित केलेली आहेत। हे खरं म्हणजे अगोदर जे परिवर्तन पॅनल तयार झालं त्यांनी जर अशा पद्धतीने एकत्र आणलं असताना तर ही बिनविरोध निवडणूक झाली असती, याचा काही प्रश्न झाला नसता। आम्ही आज सगळ्यांनीच आमच्या सगळ्या नेत्यांनी जाहीर केलंय की जर परिवर्तन पॅनल मधल्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या कोणी जे पुढे असतील त्यांनी सांगितलं तर आम्ही त्याला निश्चितपणे सहकार्य करू। परिवर्तन पॅनल हे त्यांनी अगोदर घोषित केलं, त्यांच्या नंतर आम्ही पॅनल घोषित केलं। त्यामुळे त्यांनी घाई केली, ती घाई केली नसती तर बिनविरोध झाली असती। 17 तारखेपर्यंत फॉर्म मागे घ्यायची मुदत आहे। एवढी वर्षापासून हे लोक चांगलं काम करतात। आज महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची बँकचा पुरस्कार ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला मिळालेला आहे। समोरच्या पॅनलनी पण त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हे उल्लेख केला की ह्या लोकांनी चांगलं काम केलेलं आहे। तर समोरचे लोक पण जर उल्लेख करत असतील त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये की चांगलं काम केलेलं आहे, म्हणून आम्ही आवाहन केलं की जर माघार कोण घेणार असेल आणि बिनविरोध बाकीचे पण जर होत असतील
चांगल्या कामामध्ये त्यांचा सहभाग झालाच पाहिजे. जेव्हा तुम्ही बोलताल की चांगलं काम ह्या लोकांनी केलेलं आहे, बिनविरोध करा आणि चांगल्या कामासाठी मदत करा, आशीर्वाद द्या त्यांना.